आजपासून तर उद्यापर्यंत महाशिवरात्रीचा उत्सव साजरा होणार आहे आणि अंबरनाथच्या प्राचीन शिव मंदिरामध्ये लाखो भाविक येऊन दर्शनाचा लाभ घेणार आहेत। त्यांच्या सुविधा आणि तसंच मंदिराची सुरक्षितता या दृष्टिकोनातून आपण गाभाऱ्यात प्रवेश न देता भाविकांना गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावरून दर्शनाची सुविधा त्यांना उपलब्ध करून दिलेली आहे। बंदोबस्तासाठी 1 ACP, 10 PI, 25 सब इन्स्पेक्टर आणि जवळजवळ 300 पोलीस कर्मचारी SRP, त्यानंतर 250च्या आसपास स्वयंसेवक, पोलीस मित्र, होमगार्ड्स असं सर्व मनुष्यबळ आपण या बंदोबस्तासाठी वापरत आहोत। शिवाय आपण भाविकांच्या सोयीसाठी ठिकठिकाणी बॅरिकेडिंग केलेले आहेत, CCTV लावलेले आहेत। मंदिराच्या आतमधली सर्व पूजा अर्चा त्यांना बाहेर दिसावी म्हणून आपण 4 ठिकाणी स्क्रीन लावलेले आहेत। 4 ठिकाणी आपण लाऊडस्पीकरची सुविधा करून नागरिकांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपण सूचना देत आहोत। शिवाय ॲम्ब्युलन्स, वैद्यकीय पथक या सुविधा देखील या ठिकाणी आपण सर्वांना उपलब्ध करू। आज थोड्या वेळापूर्वी अभिषेक आरती झालेली आहे आणि आता भाविकांना दर्शन द्यायला सुरुवात झालेली आहे। आज 12 वाजल्यापासून उद्या रात्री 12 वाजेपर्यंत 4 ते 5 लाख भाविक येण्याची इतर शक्यता आहे। तर सर्वांना सुखद दर्शन मिळावं ह्यासाठी आम्ही ह्यावेळेस दर्शन जे आहे गाभाऱ्याच्या बाहेरूनच देतो आहोत, जेणेकरून कुठलीही अघटित घटना घडू नये आणि प्रशासनाची आणि आमची मंदिर प्रशासनाची चोख व्यवस्था आहे। इथे कुठल्याही प्रकारचं अघटित घडावं नाही ह्याची आम्ही पूर्णपणे